ज्याची कीर्ती साऱ्या जगतात दक्षिण देशात हिंदू धर्मात महाशूर शिवाजी अवतरला महाशूर शिवाजी अवतर हिंदू धर्माची रचना हिंदू धर्माची या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा आपल्या श्री क्षेत्र अहमदनगरमध्ये या शतकोत्तर रौप्य महोत्सवी 125 वर्षात ठेवणार महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी महाराष्ट्राची भूमी म्हणजे त्यागाची भूमी महाराष्ट्राची भूमी म्हणजे पराक्रमाची पराकाष्ठाची आणि प्रयत्नांची भूमी हो राजे एकदा साऊंड सिस्टम साठी टाळी वाजवा सुंदर असा महाराष्ट्र विश्वास यासाठी कंक वही नाही खंबीराम होईल तानाजी मालुसरे हे ताना अरे येशील नव आलो की राज एक एक मावळा महाराजांनी भाग केला आणि मग महाराष्ट्र भारत होता सुंदर असा महाराष्ट्र दिसत होता यसाची कंक वही नाही खंबीराम होईल जीवा महाला शिवा काशी जीवा महाला धनगर समाजाचा महादेव धनगर माळी समाजाचा ज्ञानोबा माळी आणि मग महाराष्ट्राचा तसा पाहिला गेला तर महाराष्ट्र 12व्या शतकात सुंदर होता दादा 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते माझा मराठाची बोल कौतुके ऐ अमृताते ही पहिला जिंकली ऐसी अक्षरे रसिके मिळविले या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते पाना फुलांना वहणारा होता सनई चौघडे वाजत होते मंदिरातले देव सुंदर दिसत होते भगव्या तरंग गरले सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाठमानेनं पाहत होता 12वं शतक सुंदर असं 12वं शतक पंढरपूर आनंदोत्सव साजरा करत होता पण याच शहीर याच 12व्या शतकात ओ शहीद याच 12व्या शतकात महाराष्ट्रावर पहिलं आक्रमण झालं आणि आक्रमण केलं 8000 इस्लामिक सत्ता आणि मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी दिन 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 मंदिर उद्ध्वस्त केली अल्लाउद्दीन खिलजी आई अभिनीची इज्जत तुटल्या गेली मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले आणि मग कोण रोखल हे वाद दादा कोण रोखल हे वाद अरे कोण रोखल हे वाद हे वादळ रोखायला काय वादळाची गरज होती हे वादळ रोखायला भाऊ एका वादळाची गरज होती आणि नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती 288 वर्ष महाराष्ट्र रथ होता 288 वर्ष महाराष्ट्र किंचाळत होता माया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता आणि 288 वर्षानंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला हे कोल्हापूरची महालक्ष्मी हे तुळजापूरची आई तुळजाभवानी हे वणीची सप्तशृंगी हे माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागेल भये आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल भये दार उघड पाहिजे आता दार उघड पाहिजे दार उघड पाहिजे दार उघड पाहिजे दारू
तुमच्या गावाला येऊ 10-5 घाला देऊ तुमच्या गावाला येऊ कोण बदला माझ्या रखमाईच्या वराला माझ्या रखमाईच्या वराला गोंधळी गोंधळीला लंबीची गोंधळी गोंधळी आंबेचे गोंधळी 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 लंबीची गोंधळी गोंधळी आंबेचे गोंधळी गोंधळी नामे आंबेचे गोंधळी 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 नामे आंबेचे गोंधळी 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 लंबीची गोंधळी गोंधळी नामे आंबेचे गोंधळी दारू बैजात सोलापूरची महालक्ष्मी दारू बये दारू आणि आवाज झाला आणि बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर शेवटची 5-7 मिनिटं घेणारे आणि सेवेला पूर्णविराम देणारे औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। ए भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शोभा राजांसमोर झुकावं लागेल आणि संभाजी राजांना मानावं लागेल। बयनदार उघडलं आणि महाराष्ट्रात वैभव निर्माण झालं। आई साहेब जिजाऊंना दिवस गेले, पुत्र भावा आईसा गुंडाच्या तीही लोकी झेंडा आणि मग शिवनेरीतून आवाज आला, शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर जो जीवाशी खेळेल, ज्या आतुरतेनं महाराष्ट्र वाट पाहत होता। सनई चौघडे वाजू लागले, पुन्हा एकदा पाना फुलांना बहर आला, महाराष्ट्र सुंदर दिसू लागला। मंदिरातले देव सजले, मंदिर सजली, पाना फुलांनी मंदिर या ठिकाणी सजवले गेली। भगव्याचा रंग पुन्हा एकदा गडद झाला, पुन्हा सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहू लागला आणि मग ऐश्वर्य निर्माण झालं। शिवनेरीतून आवाज आला, शिवनेरीतून आवाज आला। फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला। आयुष्यभर जो जीवाशी खेळत पण या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला। तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, बापाचा बाप महाराजांचा जन्म झाला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला। तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्याने रांगत राजे या ठिकाणी चालायला लागले। प्रवीण भाऊ शेवटची 5 मिनिटं घेतो, 12 वाजलेत, मला बी भानी 5 मिनिटं मला बी लांब जायचं आणि मग खऱ्या अर्थानं म्युझिक लावायची। पाहता पाहता या ठिकाणी महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षी शुभा राजांचं पहिलं लग्न झालं। शुभा, अरे लगीन करावं लागेल शुभा। एक एक मावळा महाराजांनी सोबत घेतला होता। वयाच्या 10व्या वर्षी शुभा राजांचं पहिलं लगीन झालं। शेवटची 5 मिनिटं फक्त म्युझिकचा आज कमी करा थोडा।